नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांची अतिशय अप्रतिम व प्रसिद्ध ययाती ही कादंबरी ऐकणार आहोत. भाग 4. आकाश वृक्ष हलवून नक्षत्रांनी सारी पृथ्वी अलंकृत करून टाकावी अशी कल्पना आता माझ्या मनात येऊ लागली. असा विचार मनात आला की मला लगेच वाटे, किती वेडा आहे मी. मध्यरात्री लखलखणाऱ्या नक्षत्राकडे टक लावून पाहत बसण्यात जो आनंद आहे तो काहीही आकाशातले झुंबरे फोडून त्यातल्या दीपज्योती विझवण्यात नाही. या पर्यटनात अनेकदा मला झोप येत नसे. आईच्या आठवणीने किंवा अन्य कारणामुळे मी अस्वस्थ होई. असे नाही, कसल्या तरी अनामिक हुरहुरीने माझी निद्रा नाहीशी होई. शरीर शांत झोपलेले असे, पण रथाचा चपळा घोडा आपल्या मंद सोबत्याकडे दुर्लक्ष करून चौकूर धावू लागला ना, तसे माझे मन थकलेल्या शरीराची पर्वा न करता स्वैरभ्रमण करे. जन्म, मृत्यू, प्रेती, धर्म, ईश्वर असल्या गहन प्रश्नाच्या चक्रव्यूहात ते शिरे. त्यातून बाहेर पडताना माझी विलक्षण तेंद्रा होई. मृत्यूचे सत्य स्वरूप जाणू इच्छिणाऱ्या नचिकेताची कथा मला खोटी वाटे. माझ्या देहाचा कण नि कण म्हणे, मला जगायचे, मला जगायचे. मन त्याला उपासाने प्रश्न करी, मग अश्वमेधाच्या घोड्याबरोबर तू कशाला धावत आहेस? कुठेतरी घोडा अडविला जाईल, घनघोर युद्ध होईल. कदाचित त्या युद्धात तू मृत्युमुखी पडशील. ज्याला जगायचे त्यानं जिथं मृत्यू स्वच्छंद क्रीडा करीत असेल तिथे पाऊल कशाला ठेवायचं? हा कलह काही केल्या मला मिटवता येत नसे. मग पुष्पशय्या सुद्धा मला टोचू लागे. मी बाहेर येई, नक्षत्राकडे पाही, गुदगुल्या करीत पळणाऱ्या वाऱ्याची गोष्टी करी. शेजारच्या आमराईतील झाडे मध्येच काहीतरी कुजबजत मी ते ऐकत बसे. जवळच्या जलाशयातून चक्रवाक आणि चक्रवाकी यांचे क्रंदन ऐकून येई. ते हृदय मग करून संगीत माझ्या मनाला मोहून टाके. मध्येच एखादी चांदणी आकाशातून निखळून पडे. पेटलेल्या लाकडातून उडणाऱ्या ठिणगीसारखी ती दिसे. हळूहळू माझ्याभोवती शांततेचे साम्राज्य पसरे. माझ्या निवासस्थानापाशी एवढा मोठा सैनिकाचा तळ पडलेला असे, पण मध्यरात्र उलटून 2 घटका झाल्या की घोड्याचे किंकाळणेसुद्धा ऐकू येत नसे. वृक्षावरल्या पाखरांची किलबिल केव्हा शांत झालेली असे. आता त्यांची झोपलेली चुळबुळ बंद होई. जीवमात्राची ही शांती पाहून कळत नकळत माझ्या तोंडातून प्रार्थना मंत्र निघे. अगदी मंद स्वरात मी म्हणे, शेवटी हात जोडून मी आकाशाकडे आणि सभोवती पसरलेल्या धरतीकडे प्रसन्न दृष्टीने पाहत असे आणि तप्त होऊन म्हणे, ओम शांती, ओम शांती. मग निद्रा आपले तल्लम रेशमी वस्त्र हळूच माझ्या अंगावर पसरे आणि अंगाई गीत गाऊ लागे. दिवसा लाभणारा पराक्रमाचा उन्माद जितका होता, तितकीच रात्रीही शांतते मला प्रिय होती. या दोन्हीचा मेळ कसा घालायचा हे मात्र काही केल्या मला समजत नसे. अश्वमेधाच्या घोड्यामागून मी जात होतो. कलावृक्षावरचे एक एक पान गळून पडत होते. या भ्रमंतीत शांती, उन्माद आणि किती विविध रूपे मी पाहिली. नृत्यात गुंग होऊन गेलेल्या नर्तकीचे वस्त्र किंचित विलग होऊन तिच्या अंगकांतीचे ओझरते दर्शन होते ना. कैक वेळा तसे भासणारे शुद्ध चतुर्थीचे चांदणे मी डोळ्यांनी पाहिलो. एकदा किर्र अरण्यात आमचा तळ पडला होता. काळोख दाटत चालला होता. जिकडे तिकडे किरकिरणारे रातकिडे आणि गुरगुरणारे श्वानपदे. मध्यरात्र उलटून गेली तरी मला झोप येईना. कंटाळून मी बाहेर आलो आणि एखादा यक्षभूमीत प्रवेश केल्याप्रमाणे विस्मित झालो. माझ्यासमोरचे उंच घनदाट वृक्षाच्या जाळीतून हसरे चांदणे हळूच खाली उतरत होते. त्या चांदण्याप्रमाणे पाहिलेला वनवाही अजून माझ्या स्मरणात आहे.
जणू सारे अरण्य पेटले होते. पण त्या दृश्यात केवळ भयानकता नव्हती, भव्यताही होती. सृष्टीदेवतेचे प्रचंड यज्ञकुंड वाटत होते ते मला. अशाच एका यज्ञकुंडात पार्वतीने पतीच्या प्रेमासाठी उडी घातली. ती सती झाली. तो वनवा पाहताना प्रीतीचाही अमर कथा मला आठवली. मनात आले, माझी कुणीतरी प्रेयसी असायला हवी होती. तिच्या किंकाळ्या ऐकून मी अग्निज्वाळात शिरलो असतो आणि तिला सुखरूप बाहेर काढली असती. तिच्यावरचे माझे उत्कट प्रेम पाहून माझ्या साऱ्या देवतांनी माझ्यावर पुष्पवृष्टी केली असती. कोणीतरी प्रतिभावान कवी दूर देशातून माझे दर्शन घेण्याकरता आला असता आणि म्हणाला असता, युवराज ययाती, आज माझं जीवन कथार्थ झालं. जन्माला येऊन जे पाहायचं ते पाहिलं. महाकाव्याला विषय मिळाला मला. शांती आणि उन्माद यांचे या भ्रमणात किती रूपाने मला दर्शन झाले सांगू. धरतीच्या अंगावर उभ्या राहिलेल्या रोमांच्यासारखे भासणारे हिरवळ आणि आपल्या पुष्पदृष्टांनी आकाश सावरण्याकरता गर्वाने उभे असलेले देवदार वृक्ष, आशीर्वादाच्या वेळी पुरोहिताने गंगाजलाने प्रोक्षण करावे आणि वाटणारी पावसाची रिमझिम आणि प्रलयकालात प्रचंड लाटांनी आठवण करून देणाऱ्या त्यांच्या हातीच्या सोंडेसारख्या धारा, करंगळीवर पळभर बसले तर जणू काही चिमुकली रत्न जडित अंगठी घातली आहे असा पाहणाऱ्याला भास उत्पन्न करणारे सुंदर चिमणे फुलपाखरू आणि घोड्यासकट सैनिकाला गिळून टाकून झाडाला विळखा घालीत त्यांचा चुरडा करणारे भयंकर अजगर, देवालाही उत्तुंग गोपुरे आणि गणिकाची मनमोहर मंदिरे, 3-3 पुरुष उंचीत वीराचे पुतळे आणि डोंगराच्या अंतरंगात कोरलेल्या रणमिकाच्या मोहक आकृत्या. अशीच एक रतीची मूर्ती पाहायला मी गेलो होतो. बरोबर सारे सैनिक बाहेर उभे होते. मूर्ती मोठी सुंदर होती. शंकराने मदनाला जाळून टाकल्यानंतर शोक करीत असलेली रती होती ती. मी तिच्याकडे कितीतरी वेळ टक लावून पाहत उभा राहिलो होतो. तिचा पदर ढळला होता. मोकळे केस पाठीवर रुळत होते. ती एक निर्जीव मूर्ती आहे हे हळूहळू विसरून गेलो मी. आपण काय करीत आहोत हे कळण्याच्या आधीच मी पुढे झालो आणि त्या सुंदर मूर्तीच्या मुखाचे मोठ्या आवेगाने चुंबन घेतले. थंडगार दगडाच्या स्पर्शाने मी शुद्धीवर आलो नसतो तर त्या मूर्तीची लक्ष चुंबने घेऊन माझी तृप्ती झाली नसती. दगडाच्या स्पर्शाने मी दचकलो, दूर झालो. माझ्या मनात आले, आपल्या हातून पाप घडले तर नाही ना. रुखरुखणाऱ्या मनाचे मी समाधान केले. रती ही काही कुणी देवता नव्हे. तिच्या मूर्तीचे चुंबन घेण्यात कसले आले आहे पाप. अश्वमेधाचा घोडा आता पूर आर्यावर्तात आला होता. निबिड अरण्याची गजबजलेली भूमी होती ती. अधूनमधून मनुष्यवस्ती, क्वचित एखादे मोठे नगर, जिकडे तिकडे वन्य लोकांचे राज्य. त्यामुळे युद्धाचा प्रसंगच फारसा कुठे आला नाही. मला आनंदी कंटाळा आला या माझ्या जीवनक्रमाचा. या प्रदेशात हत्ती विपुल आहेत. तेव्हा या नव्या प्रकारच्या मृगेत मन गुंतवायचे मी ठरवले. मोठे मोठे रानटी हत्ती रात्री अरण्यात जलाशयावर पाणी प्यायला येतात असे ऐकले होते. एखाद्या हत्तीची आपण एकट्याने शिकार करावी असे माझ्या मनाने घेतले. एका मध्यरात्री कुणालाही बरोबर न घेता मी अरण्यात खूप आत गेलो. एका जलाशयाच्या बाजूला असलेल्या उंच वृक्षावर चढून बसलो. मोठा रोमांचकारी अनुभव होता तो. काळोखाचा समुद्र भोवताली पसरला होता. 4 हातापलीकडची वस्तू स्पष्ट दिसत नव्हती. ताप आलेल्या माणसाप्रमाणे सारे अरण्य जणू काही कणत होते. अनेक चित्रविचित्र आवाज एकमेकात मिसळून कानावर पडत होते. वात आलेला मनुष्य मध्येच ओरडतो ना, तशी वाघाची डरकाळी कुठून तरी ऐकू आली. अशा स्थितीत हत्तीचा शिकार करण्याचा ब्रह्मानंद होता.
माझा पंचप्राण कानात उभे राहिले. हत्ती पाणी प्यायला लागला की त्याचा बुडबुड आवाज होतो हे मी अनेकांकडून ऐकले होते. त्या आवाजाकडे माझे सारे लक्ष लागले होते. हळूहळू इतर आवाज मला ऐकू येण्यासे झाले. एक एक फळ घटकेसारखे वाटू लागले. माझ्या कानावर एक अस्पष्ट आवाज ऐकू आला. डुब 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 डुब. माझ्या सर्वांगातून वीज सळसळली. दूरचे काही म्हटल्या काही दिसत नव्हते. केवळ आवाजाच्या अनुरोधाने बाण टाकावा. तो लागला की हत्ती चित्कार करील. मग भराभर त्याच जागी बाण सोडायचे असे मनात योजून मी ठेवले. डुब डुब डुब. मी बाण टाकला. त्याने लक्ष्यभेद केल्याचा आवाज आणि त्याच्या पाठोपाठ एक कर्कश मानवी स्वर हे दोन्ही एकदम माझ्या कानावर पडले. कोणी टाकला बाण? पापी माणसा पुढे ये, नाहीतर. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. बाण हत्तीला लागला नव्हता. त्याने कुणातरी कोपिष्ट मुनीला दुखावले होते. तो लगेच शापवाणी उच्चारील. कंपित स्वराने मी वृक्षावरून मोठ्यानं म्हणालो, मुनिराजा क्षमा करा, मला मोठा अपराध झाला माझ्या हातून. त्या वृक्षावरली खारसुद्धा माझ्या इतकी चपळाईने खाली उतरली नसेल. अंधारातच मी त्या आवाजाच्या रोखाने गेलो. जलाशयाच्या काठाला झाडे थोडी विरळ झाली होती. चांदण्याच्या मंद मंद प्रकाशात तिथे एक मानवी आकृती उभी असलेली मला दिसली. भूतपिशाचासारखी भासत होती ती. मी लगबगीने पुढे गेलो. त्या आकृतीच्या मुद्रेकडे न पाहता तिचे पाय धरू लागलो. झटकन ती आकृती मागे सरली. मला शब्द ऐकू आले. पापी मनुष्याचा स्पर्श मला चालत नाही. मी पापी नाही महाराज. मृगेच्या नादात मी इथे आलो. हत्ती पाणी पीत आहे असे वाटून मी बाण टाकला. मी क्षत्रिय आहे. मृग हा माझा धर्म आहे. धर्म आणि अधर्म याच्या गोष्टी तू मला सांगतोस. मी व्रतस्थ योगी आहे. अजन्म ब्रह्मचारी आहे. स्त्रीच्या ओठाने तुझे ओठ विटाळलेले आहेत की नाहीत? खरं बोल. या दृष्टीनं तू पवित्र असशील तरच तुला माझे पाय धरता येतील. खोटे बोलण्याचा धीर मला होईना. त्या रात्री मी आवेगाने घेतलेले अलकेचे चुंबन माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. हा योगी त्रिकालज्ञानी असेल. आपण खोटे बोललो तर तत्काळ त्याला कळेल. तो शापून भस्म करील आपल्याला. मी मुकाट्याने खाली मान घालून उभा राहिलो. तो योगी कठोर स्वराने म्हणाला, लंपट कुठला? मी लंपट होतो. स्त्रीच्या स्पर्शात एवढे पाप असते. मग जगातली सारी माणसे पापीच आहेत का? छे, काय बोलायचे आणि काय बोलावे आणि हे मला कळेना. योगी उद्गारला, तुझ्यासारख्या शूद्र माणसाबरोबर बोलायला वेळ नाही मला. मध्यरात्रीच्या 4 घटकात कोणाच्याही दृष्टीस न पडता मी सर्व अन्निक उरकतो आणि ध्यानस्थ बसतो. किंचित पुढे होऊन त्याने पाण्यात आपला कमंडलू बुडवला. तो भरून घेऊन तो परत वळला. मी त्याच्यापुढे गुडघे टेकले, हात जोडले आणि म्हणालो, महाराज, मला आपला आशीर्वाद असावा. वाटेल त्याला आशीर्वाद द्यायला मी काही भोळा शंकर नाही. तू कोण आहेस हे कळल्यावाचून मी तुला आशीर्वाद कसा देऊ? मी राजपुत्र आहे. मग तू आशीर्वादाला अपात्र आहेस. ते का? मी भीत प्रश्न केला. तू देहाचा दास आहेस. म्हणून जितकं वैभव अधिक तितका आत्म्याचा अंधपात मोठा. तुझ्यासारखा राजपुत्र पंचपक्वान्न खातो आणि जिव्हेचा गुलाम बनतो. तो सुंदर वस्त्र अलंकार धारण करतो आणि देहाचा दास बनतो. पळापळाला तो स्पर्श सुखाच्या आणि दृष्टी सुखाच्या आहारी जातो. सुवासिक फुलं आणि सुगंधी तेल याचा तो मनसोक्त उपभोग घेतो आणि इंद्रियाचा गुलाम होतो. तो प्रजेवर राज्य करतो आणि त्यांची इंद्रिये त्यांच्या मनावर राज्य करीत असतात. सर्व इंद्रिय सुखाचा संगम स्त्री सुखात होतो. म्हणून आम्ही योगी हे ते सर्व शरीर सुखाचा निषिद्ध मानतो. जा राजपुत्रा जा. तुला आशीर्वाद हवा असेल तर सर्व ऐहिक गोष्टीचा त्याग करून तो माझ्याकडे ये. मग मी कधीही संन्यासी होणार नाही असं वचन दिले मी महाराज. कुणाला? माझ्या आईला. योग्याच्या मनात कुतूहल जागृत झाले असावे. त्याने उत्सुकतेने विचारले, ते का? माझा वडील भाऊ लहानपणीच विरक्त होऊन कुठे पळून गेला. अजून ते दुःख माझ्या आई विसरलेलं नाही.
तुझा वडील भाऊ? होय महाराज. तो कदाचित आपल्याला कुठे ना कुठे भेटलाय असेल. तो कुठे असतो हे कळलं तर मी आईला हस्तिनापुराहून घेऊन येईल. हस्तिनापुराहून? तू हस्तिनापूरचा राजपुत्र आहेस? होय महाराज. तुझं नाव? ययाति. तुझ्या वडील भावाचं नाव? यती. यती. किंचित घोगऱ्या आवाजात त्या योग्याने उच्चारलेला तो शब्द मोठा विचित्र वाटला मला. जणू काही भोवतालच्या डोंगरातून आलेला तो माझ्या शब्दाचा प्रतिध्वनीच होता. मघापेक्षा त्या योग्याची आकृती मला अधिक स्पष्ट दिसू लागली. माझ्या खांद्यावर हात ठेवण्याकरता की काय त्याने आपला डावा हात पुढे केला. तो किंचित कापत आहे असे भासले मला. छे! मध्यरात्र मागे पडली होती. अरण्यात थंडगार वारा सुटला होता. तो झोंबत असल्यामुळे तो क्रश हात कंप पावत असावा. माझ्या मागून ये एवढा शब्द उच्चारित तो योगी चालू लागला. थोडे पुढे जाऊन त्याने मागे वळून पाहिले. मी जागच्या जागीच उभा होतो. तो किंचित मृदू स्वराने म्हणाला, ययाति, तुझा थोरला भाऊ तुला आज्ञा करीत आहे. चल माझ्या मागून ये. यतीची गुहा फार दूर नव्हती, पण तिथे जाईपर्यंत माझे काळीज अरण्यातले चित्रविचित्र आवाज ऐकून पळत सुटणाऱ्या सशाप्रमाणे थरथरत होते. याने मला गुहेतच कोंडून ठेवले तर मी मोठा योद्धा असेन, पण अशा हठयोग्यांना नाना प्रकारची सिद्धी वश असतात. रागारागाने त्याने एखाद्या प्राण्यात आपले रूपांतर करून टाकले तर अश्वमेध जिथल्या तिथं राहील. युवराजांना पाताळातल्या नागांनी नेले की आकाशातल्या यक्ष गंधर्वांनी पळविले हे माझ्याबरोबरच्या सैनिकांना कधीच कळणार नाही. ते खाली मान घालून जड पावलांनी हस्तिनापूरला जातील. बाबा कपाळाला हात लावून बसतील. ययू नाहीसा झाला हे ऐकून आई मूर्छित होईल. अशाप्रमाणे भीतीमुळे मनुष्य नाही ती कल्पना करू लागतो. यती उभ्या जन्मात मला पहिल्यांदा भेटला होता. माझे मन या आकस्मिक भेटीने कसे फुलून जायला हवे होते, पण त्याच्या बोलण्याने ते गारठून गेले होते. गुहेत गेल्यावर त्याच्यापाशी काय बोलावे, काय विचारावे या विचारात मी पडलो. लवकरच आम्ही निवासस्थानापाशी आलो. ती एक वेडीवाकडी गुहा होती. काटेरी वेलीची तिचे तोंड झाकून गेले होते. यतीने एका हाताने काही वेलींना दूर केले तेव्हा कुठे तिथे गुहा हे लक्षात आले. त्याच्या मागोमाग अंग चोरून मी आत गेलो तरी गुहेच्या तोंडावरल्या वेलीच्या 4-5 फाट्यांचे ओरखडे मला मिळालीच. त्या काटेरी दारातून मी आत जातो न जातो तोच वाघाचे गुरगुरणे ऐकू आले. माझा हात धनुष्यबाणाकडे गेला. यती मागे वळून हसून म्हणाला, इथे त्याचं काम नाही. तुझा वास घेऊन तो गुरगुरला. एरवी एखाद्या सशासारखा इथं पडून असतो तो. मी तिथं जातो. इथले हिंस्र पशु माझे मित्र होतात. माणसापेक्षा तेच अधिक पवित्र असतात. जाता जाता यतीने त्या वाघाचे मस्तक थोपटले. तो एखाद्या मांजराच्या पिल्लासारखे यतीशी खेळू लागला. आता गुहेच्या अगदी आतल्या भागात मी आलो. अपूर्व चमकदार प्रकाश तेथे पसरला होता. मी चोहीकडे पाहिले. कोपऱ्यात काजव्याचे थवे चमकत होते. प्रत्येक कोपऱ्यात एक नाग वेटोळे घालून स्वस्थ बसला होता. प्रत्येकाच्या मस्तकावरला मणी चमचमत होता. उजवीकडे बोट दाखवून यती म्हणाला, ही आहे माझी शय्या. मी वाकून पाहिले. एका लहान खडकाची उशी केली होती यतीने. गुहेच्या तोंडावर पसरलेल्या काटेरी वेलीचे अंथरूण त्या उशीच्या खाली पसरले होते. यती सदैव या शय्येवर झोपतो या कल्पनेने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. तो माझा थोरला भाऊ होता. आज तो हस्तिनापुरात असता तर सारे राजविलास त्याच्या पुढे हात जोडून उभे राहिले असते. ते सोडून त्याने हा जीवनक्रम का स्वीकारावा? यात कोणते सुख आहे? यती अंती काय मिळवणार आहे? तो कशाचा शोध करीत आहे? यतीने त्या काटेरी शय्येच्या बाजूला पडलेले एक मृगजिन उचलले आणि उंच सखल भूमीवर ते पसरत तो म्हणाला, बैस. तो स्वतः त्या काटेरी शय्येवर बसला. धनुष्यबाण बाजूला ठेवून त्या मृगजिनावर मी कसा बसा टेकलो, पण यती मात्र सिंहासनावर असल्यासारखा आरामात बसला होता. मी
कंटकशयेवर पडल्याप्रमाणे पळापळाला तळमळत होतो. त्याची मूर्ती अधिक स्पष्ट दिसत होती. वर काळ्या कुळकुळीत जटा, खाली तितकीच काळी कुळकुळीत दाढी, या दोन्हीचे मधले तोंड लहान मुलासारखे दिसत होते ते. पण हे नेहमीचं लहान मूल नव्हते, अकाली म्हातारे झालेले लहान मूल होते ते. त्याचे लुकलुकणारे डोळे काळोखात ढोलकीतून डोकावून पाहणाऱ्या घुबडाच्या डोळ्यासारखे वाटले मला. त्याचे शरीर म्हणजे केवळ हाडाचा एक सापळा होता. गळून पडलेल्या पिकलेल्या पानासारखी त्याची अंगकांती फिकट पिवळसर भासत होती. त्याच्या अंगाला सुरकुत्या पडल्या होत्या. मध्येच मी त्याच्या मुद्रेकडे अधिक निरखून पाहिले. त्याच्या कृशतेमुळे असेल, पण एखाद्या पक्ष्याच्या चोचीसारखे त्याचे नाक आहे असे मला वाटले. त्याची मूर्ती पाहिली म्हणजे हा पुरुष कधी काळी तरुण असेल का असा भाससुद्धा होत नव्हता. युद्धाचा आनंद दूर राहो, साधा घोड्यावर बसण्याचा आनंदसुद्धा यांनी उपभोगला नसेल, पण अलकासारख्या तरुणीच्या चुंबनाचे सुख, हा विचार मनात येताच मी दचकलो. यतीने किती उग्र तपश्चर्या केली आहे हे त्याच्या गुहेवरून आणि त्याच्या देहावरून उघड दिसत होते. त्याला दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखण्याची सिद्धीसुद्धा प्राप्त झाली असेल, नाही कोणी म्हणावे. त्या गुहेने, यतीच्या त्या तत्त्वज्ञानाने माझे सर्व भावना जणू काही बधीर करून टाकल्या होत्या. तसे नसते तर आयुष्यात पहिल्यांदाच भेटत असलेल्या भावाला मी कडकडून मिठी मारली असती. त्याच्या तोंडाकडे पाहत मी ढसाढसा रडलो असतो. त्याला हट्टाने हस्तिनापूरला ओढून नेऊन आईच्या पायावर घातले असते. पण यातले काहीही होणे शक्य नाही हे ओळखूनच मी एखाद्या मुक्या प्राण्यासारखे त्याच्या पुढ्यात बसलो होतो. काहीतरी बोलायला हवे म्हणून मी म्हणालो, तुला पाहून आईला फार आनंद होईल. हे भ्रमानंद. शरीरसुख शेवटी दुःखालाच कारणीभूत होतं. मग ते सुख स्पर्शाचं असो अथवा दृष्टीचं असो. शरीर हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यावर विजय मिळवण्याकरता सतत धडपडत राहणं हेच ह्या जगात मनुष्याचं प्रमुख कर्तव्य आहे. ही माझी खायची फळं पहा. त्याने पुढं केलेले फळ मी हातात घेतले. प्रसाद म्हणून त्याचा एक तुकडा काढून तो मी चावू लागलो. लगेच जीभ कडू झाली. तो कडूपणा माझ्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाला असावा. ते पाहून यती म्हणाला, माणसाच्या जिभेला गोड फळं आवडतात. ती आपण तिला देत राहिलो म्हणजे गोड फळाविषयी आपल्या मनात आसक्ती निर्माण होते. आसक्तीने मनुष्य शरीरपूजक होतो. देहाची पूजा करणारा आत्मा बधीर होत जातो. फक्त विरक्तीतच माणसाला आत्मा जागृत राहतो. त्या विरक्तीसाठी मी हे कडू फळं मिटक्या मारीत खात असतो. त्याने एक एक फळ उचलले आणि दाताने त्याचे कचकन तुकडे करीत तो भराभरा खाऊ लागला. माझ्या तोंडात अजून तो लहान तुकडा तसाच घुटमळत होता. गुहेबाहेर जाणं शक्य असते तर मी तो सारा चोथा थुंकून आलो असतो. यती आणि मी सख्खे भाऊ होतो, पण त्याच्या आणि माझ्यामधला एक भयंकर खोल दरी पसरली होती. त्या दरीची जाणीव मला आता पूर्णपणे झाली. ते फळ खाऊन संपवीत यती म्हणाला, प्रत्येक इंद्रियावर माणसानं असा विजय मिळवावा. या मार्गाला लागल्यापासून मी हीच धडपड करीत आहे, पण अजून मला माझी खात्री वाटत नाही. हिरवळीत साप लपून बसतात. विरक्तीचा आड, आसक्तीही तशीच. लहानपणी एका रात्री तो आईला सोडून का निघून गेला हे मला कधीच नीट कळाले नव्हते. मी धीर करून त्याला विचारले, अगदी बालपणीच तू या मार्गाकडे कसा वळलास? ज्या ऋषीच्या कृपेने मी झालो त्यांच्या आश्रमात मला उपरती झाली. आई मला घेऊन त्यांच्या दर्शनाला गेली होती. रात्री पर्णकुटीत आई गाढ झोपली, पण मला भलती स्वप्न पडू लागली. मी हळूच उठून पर्णकुटीबाहेर आलो. मांजराच्या पावलांनी जवळच्या पर्णकुटीत गेलो. आश्रमातले शिष्य बोलत बसले होते. ते म्हणत होते, या नहुष राजाची मुलं कधी सुखी होणार नाहीत. माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. यतीप्रमाणे मीही नहुष महाराजाचा मुलगा होतो. त्या शिष्याचे भयंकर भविष्य खरे होणार असेल तर नकळत माझ्या तोंडातून उद्गार निघाला, नहुष राजाची मुलं सुखी होणार नाहीत. हो,
अजून तो शब्द माझ्या कानात घुमत आहेत. कारण शाप कुणाचा? ऋषीचा. ऋषींनी शाप द्यायला बाबाच्या हातून काय पाप घडलं होतं? ती कथा मला सुद्धा नीट ठाऊक नाही. तू आता जा, माझी ध्यानाची वेळ झाली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्या रात्री त्या शिष्याच्या उद्गाराने मला सावध केलं. दुःखी राजपुत्र होण्यापेक्षा सुखी संन्यासी व्हायचं मी ठरवलं. भटकत भटकत मी हिमालयात गेलो. तिथं मला एका हठयोगी गुरु भेटला. मी मध्येच प्रश्न केला, यती, आपल्या धाकट्या भावाला तू एक भिक्षा घालशील का? काय हवंय तुला? मी असा हस्तिनापूरला जातो आणि आईला घेऊन येतो. तिला एकदा तू भेट. नकारार्थी मान हलवीत यती उद्गारला, ते शक्य नाही. माझी तपश्चर्या अजून पुरी झाली नाही. परमेश्वर माझ्या मुठीत आलेला नाही. तू तिला घेऊन आलास तरी माझी भेट होणार नाही. मी एका जागी फार दिवस राहत नाही. आसक्ती हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. कुठल्याही जागेविषयी थोडंसं प्रेम वाटू लागलं की मी तत्काळ सोडतो. मग आईची आणि तुझी भेट केव्हा होईल? कोण जाणे. कदाचित होईल, कदाचित होणार नाही. नी तुझी माझी भेट आजच्यासारखीच केव्हा तरी योगायोगानं होईल. त्यावेळेला मला साऱ्या सिद्धी वश असलेल्या असतील. चल उठ, बाहेर जा. माझी ध्यानाची वेळ होऊन गेली आहे. गुहेबाहेर तुला पोहोचवतो आणि गुहेच्या तोंडावरील काटेरी वेली दूर करून आम्ही दोघे भाऊ बाहेर आलो. आता मला त्याचा निरोप घेणं प्राप्तच होते. मी सद्गतीत स्वराने म्हणालो, यती, येतो मी. माझी आठवण ठेव. गुहेत आल्यापासून त्याने मला स्पर्शसुद्धा केला नव्हता. पण या शेवटच्या क्षणी त्या कठोर निर्धाराला तडा गेला असावा. उजव्या हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, यती, आज ना उद्या तू राजा होशील, सम्राट होशील, 100 अश्वमेध करशील. पण एक गोष्ट विसरू नकोस, जग जिंकण्याइतकं मन जिंकणं सोपं नाही. अश्वमेधाचा दिग्विजयी घोडा बरोबर घेऊन मी हस्तिनापुरात प्रवेश केला. राजधानीने मोठ्या थाटामाटाने माझे स्वागत केले. सारी नगरी नभोतसारखी नटली. पुष्पकाची वृष्टी माझ्यावर होत होती. पण माझे मन या अपूर्व स्वागताने सुद्धा प्रफुल्लित झाले नाही. कंठात घातलेल्या सुंदर सुवासिक पुष्पहारात आपले आवडते फूल तेवढे नसू नये असे वाटत होते मला ते स्वागत. नगराच्या महाद्वारात मला पंचारती ओवाळणाऱ्या दासीत अलका कुठेच दिसत नव्हती. नंतरच्या समारंभातही ती ओझरती देखील दृष्टीस पडली नाही. माझे डोळे एकसारखा तिचा शोध करीत होते, पण मला त्यांना अतृप्तच राहावे लागले. आईचा आनंद तिच्या पाहण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून क्षणाक्षणाला प्रकट होत होता. तिचे यौवन जणू काही परत मिळाले होते तिला. पण तिच्या स्निग्ध दृष्टीतून वाहणाऱ्या वात्सल्यात नाहूनही माझ्या हृदयाचा एक कोपरा कोरडाच राहिला होता. शेवटी सहज आठवण झाल्याचे नाटक करीत मी आईला विचारले, अलका कुठे दिसत नाही आई? आई म्हणाली, ती मावशीकडे गेली आहे आपल्या. तिच्या मावशीचं घर कुठं आहे? आई म्हणाली, ती फार दूर आहे, हिमालयाच्या पायथ्याशी. तिथूनच पुढे राक्षसाचं राज्य सुरू होतं म्हणे. त्या रात्री राहून राहून मी यतीला आणि अलकेचा विचार करीत होतो. माझ्या महालात मंचकावर लोळत होतो मी. पण या वेळेला यती हातात कमंडलू घेऊन अरण्यात जलाशयावर जात असेल. त्याच्या मनात कशाची भीती नाही, कुणाविषयी प्रीती नाही. या जगात सुखाचा खरा मार्ग एवढा एकच आहे का? त्या मार्गाकडे आपले मन ओढ का घेत नाही? आपल्याला राहून राहून अलकेची आठवण का होते? त्या रतीच्या मूर्तीसारखी त्या रात्रीची अलका आपल्या मनावर कोणीतरी कोरली आहे का? ती यावेळी काय करीत असेल? ती सुखाने झोपली असेल की आपल्या आठवणीने अस्वस्थ झाली असेल? स्वप्नात ती हस्तिनापूरला येत असेल का? इथे आल्यावर माझ्या महालाभोवती घुटमळत असेल का? अश्वमेधाच्या समारंभात या गोष्टीचा मला हळूहळू विसर पडू लागला. अश्वमेध संपतो न संपतो तोच ज्यांच्या आशीर्वादाने आईला यती झाला होता, त्या महर्षीचे शिष्य त्यांचा निरोप घेऊन बाबाकडे आले. त्या ऋषीचे नाव कुणीही घ्यायचे नाही असा आमच्या घराण्यात संकेत होता. त्या संकेताच्या मुळाशी भीती होती की राग होता कुणाला ठाऊक. पण आपल्या जीवनाची कहाणी सांगताना कुठलीही गोष्ट लपवून ठेवायची नाही